स्टार्ट बोलेंगे तो करेंगे ना। आज माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार गोवंश हत्या बंदी कायदा लागू केलेला आहे। संपूर्ण भारतामध्ये या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेले आहे। पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वाळूज आणि वाळूज MIDC पोलिटिकच्या हद्दीमध्ये राजरोसपणे गाय बैल आणि गायच्या बछड्याची राजरोसपणे पोलिसांच्या आशीर्वादाने कत्तल चालू आहे। या परिसरामध्ये जवळपास दोन्ही पोलिटिकच्या हद्दीमध्ये 100 दुकाने आणि 50 हॉटेल या गोमांस विक्रीच्या चालू आहे। आम्ही 2022 पासून त्या ठिकाणी सर्व पोलिसांना आम्ही निवेदन देतोय, पोलीस आयुक्तांना निवेदन देतोय। दोन्ही पोलीस स्टेशनला वारंवार सांगून सुद्धा पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि यामध्ये पोलीस स्वतः इन्व्हॉल्व असल्यामुळं, कारण कुठलाही जर या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी जर कधी महाराष्ट्राचा पोलीस नंबर हे देशामध्ये 1 नंबरचं पोलीस स्टेशन आहे पोलीस आहे। आणि या पोलीस दलामध्ये काही जे लोक त्याचे संबंधित लोकांशी जोडले असल्यामुळे या ठिकाणी गोमातेचं आणि गोवंशाची हत्या राजरोसपणे चालू आहे, ही बंद करावे या मागणीसाठी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो आहे। आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। अशोक जाधव धनगावकर, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष। माझ्याबरोबर बसलेले शेख मोहसिन शेख नन्नू हे उपोषण करते आहे, आमचे गंगापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर हसीना शेख नन्नू, मोईन शेख नन्नू, पंडित वेलदोडे दादा, आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे।